आईला पवन दादा कोणाला वाचू कोणाला जाऊन देऊ असं झालंय राव आता. कोणाला वाचायच्या गोष्टी करू राहिला कल्लू तू? दारू प्यावा तर किडनी खराब होईल आणि नाही प्यावा तर मैत्री खराब होईल. काय करावा? पवन दादा लोक त्यांच्या आयुष्यात आहे ना सिरियसच नाही राव. काय रे बाबा काय झालं? लय बरी कापू राहिलेत पण कोणी हातच नच कापेन राव. माझ्याच येणार राव. पवन दादा बायकोला नवऱ्याने दारू प्यायला कमून नाही आवडत माहिती का? कमून रे? कारण दारू प्यायल्यावर बिल्ली मांजरा सारखा असलेला नवरा वाघ होऊनच घरी येतो. कल्लू काल कुठे गेला होता तू? एक्सच्या लग्नाला गेलतो दादा. कसं झालं मग लग्न? लग्न चांगलं झालं पण तिच्या बाबूने विचारलं तू कोण आहे रे बाबा? हा मग तू काय सांगितलं? मी सेमी फायनल मध्ये बाहेर राहिलो. इथं मी फायनल पाहायला आलोय. कल्लू सरकारी नोकरीवाला माणूस जर दारू प्याला तर त्याला काय म्हणते तरी? ड्रिंक करतो म्हणतात. आणि प्रायव्हेट नोकरीवाला माणूस दारू प्याला त्याला काय म्हणतात? घेतले असं थोडे असं म्हणते. आणि बेरोजगार माणूस दारू प्याला तर त्याला काय म्हणतात? बेवडा आलं मत पिऊन असं म्हणते. अरे यार काय झालं तुला? आयला एक घोटाळा झाला राव. आता काय घोटाळा घातला? असं म्हणते लोया लोय काढताय. हा बरोबर आहे ना. लोहा लोह को काढताय, हिरा हिरे को काढताय, त्यात काय एवढं? आईला मला काल कुत्र चावलं राव. 2 वर्ष झाले घरचे लय वैताग देतात राव. कमून वैताग देतात? 2 वर्ष झाले थंडी आली का रग आणून देतात. मग काय आणून द्यायला पाहिजे तिने? मला वाटलं या वर्षी तरी बाईक आणून देते. आईला पवन दादा मला एक गोष्ट कळत नाही राव. कोणची गोष्ट रे कल्लू? पोरगी शांत असली तिला गरीब गाय म्हणते हा म्हणतात. आणि पोरग शांत असलं तर गाडव कम म्हणते. पोरांचं जीवन खरंच अवघड आहे राव. पवन दादा मी एक घोटाळा घातला. काय घोटाळा घातला रे? अमेझॉनवरून पोर्टिंगचा डबा ऑर्डर केलता. प्रोटीनचा डबा? हा मग काय आलं पुढं? त्याच्यात बेसन पीठ घातलं आणि रिटर्न केला. फ्लिपकार्ट आणि मिशोची बारी आता. काय आलं? मग आयटम मला सोडून गेली म्हणून रडते. कस काय सोडून गेली? एक जण तिच्याकडे पाहून हसला. हसला म्हणून काय झालं मग? ती लगेच मला सोडून त्याच्या संग पळून गेली. हा कोण आहे तो? कोण हसला तिच्याकडे पाहून? तेव्हा काय तेच बसला. पवन दादा तुला एक गोष्ट माहिती का? कोणची गोष्ट रे? कुकरच्या 300 कमून होत्या तुला माहिती का? नाही राव नाही माहिती. कमून होत्यात? बाय माणसाला एकदा सांगितल्यावर कुठं ऐकू येतं. पवन दादा काल बाजार मध्ये 2 पुडी एकमेकाला धडकल्या. हा मग काय आलं? त्या म्हणल्या कल्लू दादा मत धडकलो आम्ही. कमून रे बाबा? त्या म्हणल्या हे पोरग लय भारी दिसायला त्याला बघायचं ना आता आम्ही धडकलो. आईला पवन दादा तुला एक गोष्ट विचारायची होती राव. कोणती गोष्ट रे? वाघाला काही केलं तरी तो माणूस नाही बनू शकत हा मग? पण माणसाला 90 पाजा तो लगेच वाघ होतो.